वयाच्या 18व्या वर्षापासून रघु नावाचा ट्रक ड्रायव्हर 3-4 ट्रकांचा मालक असलेला अनिल याच्या ट्रकवरती काम करायचा. काम पण त्याच्या ट्रकवरती करायचा, राहायचं पण त्याच्या घरी, जेवण वगैरे त्याच्या घरीच करायचा. आता या ठिकाणी अनिलची पोरगी स्नेहा ज्या वेळेला रघुने काम चालू केलं होतं त्यावेळेला तिचं वय 13-14 वर्ष होते. रघुसोबत हसून खेळून बोलायची. अनिलला वाटायचं की आपल्या घरी राहतोय आणि या स्नेहासोबत चांगलं वागतोय, म्हणजे बहीण भावाचं नातं असेल. पण ज्या वेळेला स्नेहा 18-19 वर्षाची झाली त्यावेळेला ही एक दिवशी दुपारी अनिलला शरीर संबंध करताना सापडली. अनिल अचानक दुपारी घरी आला होता. त्यावेळेला रूममध्ये शरीर संबंध करत होते. त्यावेळेला अनिल खूप चिडला आणि त्याने या दोघांसोबत असं काही केलं की ही घटना आज सोशल मीडियावरती व्हायरल आहे. पूर्ण स्टोरी सांगतो तुम्हाला. पूर्ण घटना ऐकून घ्यायची असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि याच्यापेक्षा भारी व्हिडिओ उद्या येणार आहे, त्याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामधील एका छोट्याशा गावामध्ये राहणारा रघु 18 वर्ष वय होतं. 12वी होऊन 1 वर्ष झालेलं होतं. एवढा काय असा शिक्षणामध्ये पण खास नव्हता आणि त्याला पुढे शिकायची परिस्थिती पण नव्हती. त्यामुळे त्याने कामाचे शोध सुरू केला होता. पण एवढं हुशार नसल्यामुळे, 12वीला मार्क चांगले नसल्यामुळे त्याला कुठं काम भेटत नव्हतं. घरची जबाबदारी अशी होती की त्याला काही पण करून काम शोधावंच लागत होतं. त्यामुळे तो इकडं तिकडं शोधत होता. अचानक त्याला पेपरमध्ये एक बातमी दिसली. ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये ऑफिसच्या कामासाठी एक पोरगा हवा आहे, चहा पाणी करण्यासाठी. त्यावेळेला तो गावातून शहरामध्ये येतो. अनिलने ही जाहिरात दिलेली होती. अनिलने त्याच्या पार्टनरसोबत मिळून नुकतंच ट्रान्सपोर्टचं काम चालू केलं होतं 2-3 ट्रका घेऊन. त्यामुळे त्याने एक ऑफिस मांडलं होतं. त्या ठिकाणी त्याच्यासाठीच त्याने जाहिरात दिली होती पेपरमध्ये. ज्या वेळेला रघु तिथं आला त्यावेळेला अनिलला भेटतो आणि म्हणतो की मालक, मला कामाची गरज आहे, पेपरमध्ये बातमी वाचली होती म्हणून आलो आहे. त्यावेळेला अनिल विचारतो की काय झालं, शिक्षण किती झालं, काम करू शकतो का? रघु म्हणला की 12वी झाली मालक आणि मी काम एकदम भारी करून देईन तुम्हाला. आता अनिल त्या रघुला म्हणाला, ठीक आहे तुला देऊ काम आपण, काय अडचण नाही, पण तू राहतो कुठं नेमका, कसं करणार, काय करणार? त्यावेळेला रघु म्हणाला, मी तर गावात राहतो, इथून माझं गाव 80 किलोमीटर दूर आहे. आता इथंच राहीन ऑफिसमध्ये, जर काम भेटलं तर. ज्या वेळेला अनिल हे ऐकवतो त्यावेळेला विचार करतो की चला जाऊ दे, आपल्याला एक सिक्युरिटी गार्ड ठेवावा लागत होता, ते पण ठेवावं लागणार नाही, कारण हा इथेच झोपल म्हटल्यानंतर. त्यामुळे एका पगारामध्ये 2 कामं होतील असं म्हणून अनिल त्याला म्हणतो, ठीक आहे काम चालू कर, तुला जेवण वगैरे तर घरून आणून देतो मी, तसं काय अडचण नाही. रघु काम चालू करतो. काम जिद्दीने चिकाटीने करत होता. दिवसभर काम करायचा, रात्री ऑफिसमध्ये झोपून जायचा. आता ज्या वेळेला हा अनिल मालक ऑफिसमध्ये यायचा त्यावेळेला कधी कधी रविवारी शनिवारी त्याची पोरगी स्नेहा ती पण ऑफिसमध्ये यायची. त्यावेळेला हा रघु तिला बाळा म्हणून बोलायचा, ती बी दादा दादा म्हणायची, चॉकलेट गोळ्या द्यायचा तिला. पण जसं जसं टाईम जाईल, वेळ गेला, हा रघु जो होता त्या ऑफिसमध्ये येणाऱ्या ट्रक ड्रायव्हरांना मदत करू लागायचा, टायर जोडू लागायचा, त्यांची पंक्चर काढणे असे कामे करू लागायचा निवांत वेळेत. त्यावेळेला ड्रायव्हरांकडून ऐकलं की त्यानं, आज माझी 1,000 रुपये खेप पडली, 2,000 रुपये पडली, मी महिन्यात 40 खेपा करतो. त्यावेळेला रघुने हिशोब लावला की हा माणूस तर दिवसाला 1,000-1,500 कमवतो, महिन्याला 40-50 हजार कमवतो, मी फक्त 10,000 रुपयेवरती आबदतोय. आता मग मी पण ट्रक शिकायला पाहिजे. म्हणून असा विचार करून हा रघु त्या अनिलला म्हणतो की मालक, मला पण ट्रक शिकायचे. आता या अनिलला पण एक ड्रायव्हर हवाच होता, कारण ट्रक ड्रायव्हर भेटत नव्हते आता, आणि जरी भेटले तरी खूप माजुरडे ड्रायव्हर भेटत होते. त्यामुळे त्याने काय केलं की ठीक आहे म्हणला, शिक, काय अडचण नाही, एका ट्रक ड्रायव्हरसोबत तुला जोडून देतो, 1-1.5 वर्षात ट्रक शिकून चलतो. आता रघु ऑफिसचं काम सोडतो आणि ट्रकवर जातो. ट्रकवरती गेल्यानंतर 1.5-2 वर्षे चांगल्या प्रकारे हा ट्रक शिकतो. ट्रक शिकल्यानंतर अनिलला म्हणतो की मला ट्रक शिकून झाली, आता मला एक ट्रक द्या, मी चालवायला चालू करतो, म्हणजे कसं होईल, माझे पण घरची परिस्थिती बदलता येईल मला कष्ट करून. अनिल त्याला एक ट्रक देतो. पण आता ज्या ऑफिसमध्ये तो पहिले राहायचा त्या ऑफिसमध्ये एक दुसरा व्यक्ती राहत होता, त्यामुळे त्याला तिथं राहणं शक्य नव्हतं. त्यावेळेला अनिल म्हटला की तू काय करत जा, आमच्या घरी येत जा राहायला, झोपायला. आता तू कुठं जाणार घरी, कुठं भाडे खोली करणार, तू पाय आमच्या घरच्यासारखंच आहे पहिल्यापासून असल्यामुळे तुला काही अडचण येणार नाही. आणि तसंही मी, माझी बायको आणि माझी स्नेहा पोरगी, जी की तुझी बी बहीण नसल्यासारखीच आहे, तिघंच राहतोय, तू आला म्हणजे आम्हाला पण बरं वाटेल. असं म्हटल्यानंतर रघु म्हणतो हो ठीक आहे चालेल. आता हा जो रघु होता दिवसभर खेपा करायचा, रात्री अनिलच्या घरी जायचा, त्यांना काही अडचण नव्हती, जेवण वगैरे त्यांच्यासोबत करायचा, राहायचा त्यांच्यासोबत. दिवसामागं दिवस चालले होते. असं करत करत आता ही जी स्नेहा होती 18 वर्षाची झाली होती. त्यावेळेला रघु बिना लग्नाचा होता. रघुची नजर त्या स्नेहावरती जायची. जी स्नेहा होती
त्याला आपला भाऊ मानायची. त्यामुळे ती काय घरामध्ये आपण जसं की शॉर्ट पॅन्ट वगैरे घालून फिरतो, तिच्या मांड्या दिसायच्या, टी शर्ट घालायची. तिचं आता वय बदललेलं होतं, तिच्या शरीरामध्ये बदल झाला होता, पूर्ण शरीर फुगलेलं होतं. त्याच्याकडे ह्याची वाईट नजर जायची. स्नेहाच्या लक्षात येत नव्हतं, पण हा रघु विचार करायचा, ही जर पटली, हिच्यासोबत जर लग्न झालं तर नशीब पलटून जाईल, एक चांगली पोरगी भेटेलच भेटेल, या मालकाचा सगळा पैसा आपल्याला भेटेल, एकटीच आहे, असा विचार करत बसायचा. पण तो काय करू शकत नव्हता. इथून जर सुटला तर त्याला कुठं काम बरं भेटणार नव्हतं, म्हणून तो शांत बसायचा. स्नेहालाही एका पुरुषाच्या सहवासाची गरज होती. कॉलेजमध्ये तर करू शकत नव्हती. जर वडिलाला कळलं तर वडील चांगलेच तिला दणकं देणार होते. त्यामुळे ती कॉलेजमध्ये लक्ष देत नाही जास्त. आता स्नेहाची नजर या रघुवरती जाते. रघु चांगला दिसायला सुंदर होता, शांत पोरगा होता, घरीच राहणारा होता. त्यामुळे ही स्नेहा त्याच्यावरती नजर टाकते. त्यावेळेला त्याला समजतं की हा रघु पण त्याच्यावरती वाईट नजर ठेवू नये, तिलाही तेवढंच पाहिजे होतं. या दोघांमध्ये आता नजरेला नजर भिडते. एक दिवशी अनिल त्याच्या बायकोला घेऊन बाहेर गेलेला होता. स्नेहा घरीच होती अभ्यास करत. त्यावेळेला रघु ट्रकची खेप मारून घरी आलेला होता. जेवण वगैरे केलं. त्यावेळेला बघतो काय स्नेहा एकटीच आहे. तिच्या रूममध्ये जातो. स्नेहाला बोलतो की रघु स्नेहाला म्हणतो की तुझ्या वडिलांना वाटतं की आपण बहीण भाऊ आहेत, पण माझा तुझ्यावरती लय जीव आहे, माझं प्रेम आहे तुझ्यावरती. स्नेहा म्हणते हो माझंही प्रेम आहे, पण काय करणार. त्यावेळेला तो रघु म्हणतो काय करू शकत नाही, लग्न करू, मी तुझ्यासोबत लग्न करतो. ज्या वेळेला स्नेहा असं म्हणते त्यावेळेला तिच्या अंगामध्ये कसली तर एक असं वळवळ व्हायला लागते. रघुला मिठीत घेते. ते दोघं त्या ठिकाणी शरीर संबंध बनवतात. त्या दोघांनी प्रोटेक्शन वगैरे काही वापरलेलं नव्हतं, म्हणून त्यांचा घात झाला पुढे. तुम्हाला सांगतो कसा. तर मित्रांनो, विषय काय झाला, जी स्नेहा आहे तिला 10-15 दिवसानंतर पिरियड येणार होते, ते मिस झाले. तिच्या लक्षात आलं की कांड झाला, प्रेग्नेंट झाली. आता या वेळेला स्नेहा रघुला म्हणते, रघुलाही एवढंच पाहिजे होतं. ती म्हणते की आता काय करायचं. रघु म्हणतो लग्न करायचं. आणि काय करायचं, तुझा बाप म्हणणार नाही करा, पण आपल्याला काहीतरी करून करावं लागेल. आता हे दोघे हळूहळू प्लॅनिंग करू लागतात. रघु म्हणतो की पळून जाऊ. प्लॅनिंग करत होते, पण ज्या स्नेहाला दम निघत नव्हता. रघु कुठेही असला तर मेसेज टाकायची. याच्यावरून कांड झाला कसा. ऑफिसवरती गेल्यावर रघुने मोबाईल ट्रकमध्येच ठेवला आणि ट्रक ऑफिस पुढे होती. आता हा अनिल ट्रकमध्ये चढला. डिझेल किती आहे, आतनं कंडिशन कशी आहे ट्रकची बघायला. रघुचा मोबाईल वाजत होता, सारखा मेसेज यायचा. त्याला वाटलं ट्रान्सपोर्टवाल्याचे भाडं ज्याचं आहे त्याचा मेसेज येत असेल, बघतो तर काय त्याच्या पोरीचा नंबर. आणि त्याच्यामध्ये म्हणायची कधी जाऊन करायचं लग्न. त्यावेळेला त्याला खूप राग आला, पण शांत बसला. काय जर झालं तर बदनामी होईल म्हणून शांत बसला. पण त्याचे विचार आले होते डोक्यात की त्या दोघांचं काहीतरी करावं लागेल. ज्या वेळेला रघु अनिलच्या पुढे जायचा, अनिल खूप तापायचा, पण त्याला माहीत आहे असं वाटू देत नाही म्हणून शांत बसायचा. दिवसेंदिवस जात होते. 2-3 आठवड्यानंतर ही स्नेहा एकटीच घरी होती. रघु बाहेर गेलेला होता आणि त्याची बायको त्याच्या मैत्रिणीकडे गेलेली होती. स्नेहा घरी असल्यामुळं रघु आला. रघु आल्यानंतर त्या स्नेहाच्या रूममध्ये गेला आणि म्हटला की कोणीच नाही, आज एकदा करू, एवढे दिवस तर झाले एकदा करू, आणि काय करू परत पळून जाऊ, असं म्हणून दोघे शरीर संबंध करायला लागतात. पण अचानक हा अनिल येतो. अनिल गातच लावून बसला होता. ज्या वेळेला अनिल आला, रघुला पकडतो, त्याची कॉलर पकडून मारहाण करतो आणि अपमान करतो त्याचा. म्हणतो तुझी लायकी आहे का माझ्या पोरीसोबत हे करायची, लग्न करायची. त्यावेळेला रघुला वाईट वाटतं खूप. तिथून तर हाकलून लावले. स्नेहा अनिलला पहिल्यांदा आवाज चढवून बोलली आणि म्हणाली की लग्न केलं तर याच्यासोबतच करील, नाही तर करणार नाही. तिलाही 2 कानाखाली लावले आणि शांत बसवलं. आता इथं मॅटर शांत झालाय वाटलं, पण इथूनच मॅटर वाढला होता. रघु रागाला गेला, अपमान झाला वाटलं. रघुने अनिलचा दोस्त आणि त्याचा बिझनेस पार्टनर त्याला गाठलं आणि म्हटलं की मला माहिती आहे तुम्ही या ऑफिसमध्ये पैसे आणताय, पण तुम्हाला सगळेच पैसे पाहिजे असतील तर माझ्यासोबत एक प्लॅन तयार करून ह्या अनिलला संपवावं लागेल. आता तो पार्टनर म्हणला की काय बोलतोय. रघु म्हणला की मला सगळं माहिती आहे, तुम्ही असं वाटू देऊ नका की मलाच माहीत नाही, मी सांगतोय ते करा, फायदा होईल. तो पार्टनर म्हणला की रघुला तुझा काय फायदा. तर रघु म्हणला की त्या अनिल मालकाची पोरगी, आम्ही दोघं प्रेम करतो पण लग्न होऊ दे नाही म्हणून. तर तो म्हणला ठीक आहे चालेल करू. त्याला माहीत नव्हतं की काय होईल. रघु म्हणला टायराखाली घालू. आता या दोघांनी प्लॅन ठरवला. त्यांना माहिती होतं की हा कुठं जातो, कधी जातो. एक दिवशी रात्री त्याचा ॲक्सिडेंट घडवून आणला, टायराखाली घातलं. त्या ठिकाणी अनिल कोसळला जमिनीवरती. हे दोघे तिथून पळून गेले. आता आसपासची लोकं आली, ॲम्ब्युलन्स बोलवली. या अनिलला दवाखान्यात नेलं, पण जाता जाता संपला होता. पोलीस आले, पोलीस केस झाली. पोलिसांनी CCTV वगैरे चेक केले, FIR दर्ज करून. तर तिथं रघु दिसला.
रघुला ताब्यात घेतलं. त्याच्यावरती पहिलाच संशय होता. त्याच्या आसपासच्या ड्रायव्हरांनी सांगितलं की हा होता त्याच्यासोबत. तर मग त्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना म्हणला माझा काय संबंध, मी ट्रक ड्रायव्हर आहे, ट्रकमध्ये दिसणारच की, दुसरं कोणीतरी असेल चेक करा. पण ज्या वेळेला पोलिसांनी थर्ड डिग्री दिली त्यावेळेला रघु बोलता झाला. आता रघुने अनिलच्या पार्टनरचं पण नाव सांगितलं. आता दोघेही गजाआड आहेत. दोघांवरती FIR दर्ज झाली. याला आता जे काय सजा व्हायची ती होईलच. असं करत करत या घटनेच्या मध्येच या स्नेहाला लेकरू पण झालं. वर्ष 1.5 वर्ष झालं. स्नेहाचं आयुष्य वाटोळ झालं. अनिलचं आयुष्य संपलं. आता हे दोघे जेलमध्ये आहेत. तर अशा प्रकारे एका बिना ओळखीच्या व्यक्तीला घरामध्ये आसरा दिल्यामुळे हे सगळं झालं. तर माझं एवढंच म्हणणं आहे मित्रांनो, घरामध्ये कोणाला ठेवू नका. रक्ताचं नातं असल्याशिवाय घरामध्ये कोणालाही घेऊ नका. कोणाची नियत कधी बदलेल काय सांगू शकत नाही. आणि ही घटना सांगण्याचा एवढंच उद्देश आहे की तुम्ही जागृत व्हावं, ना की तुम्ही विचलित व्हावं. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा.